ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचे 3 रुग्ण आढळून आले असून त्यांना सौम्य लक्षणे असल्याची माहिती आता समोर येतेय। हे रुग्ण सध्या घरीच उपचार घेतात। पालिकेच्या आरोग्य केंद्रात करोना संशयित रुग्णांची अँटीजेन चाचणी करण्यात येते। तसंच खासगी रुग्णांनाही अशी चाचणी करण्याचं आणि रुग्ण आढळल्यास त्याची माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे। ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 19 खाटांचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून त्यात 15 प्राणवायूच्या तर 4 साध्या बेड्सची सुद्धा सुविधा आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे। दरम्यान मे महिन्यात मुंबईत आतापर्यंत 95 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे। राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जानेवारीपासून महाराष्ट्रात फक्त 106 रुग्णांची नोंद झाली आहे, परंतु ही लक्षणीय वाढ आहे। सध्या किमान 16 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत। त्यापैकी अनेकांना पुढील संसर्ग रोखण्यासाठी केईएम रुग्णालयातून 7 हिल्स रुग्णालयात हलवण्यात आलंय, असं टाइम्स ऑफ इंडियाने सांगितलंय। दरम्यान कोविडची वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी पुन्हा एकदा सावधगिरीचे उपाय बाळगावेत, असं आवाहन सुद्धा आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय।